गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान भवन आवारामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या विधेयकाबाबत माहिती दिली। ते म्हणाले की गरीब वर्गामध्ये लोकांचं बळजबरीने एका धर्मामधून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना या समोर आल्या होत्या आणि यापूर्वी देशामध्ये जवळपास 7 ते 8 राज्यांनी हा कायदा त्यांच्या राज्यामध्ये लागू केला असून आज महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा कायदा आणला आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये याची विस्तृत चर्चा होईल। याद्वारे विशिष्ट धर्माला टार्गेट न करता बळजबरीने धर्मांतर करण्यास आळा घालण्यासाठी हा कायदा आणला आहे। एखाद्या व्यक्तीला स्वइच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांना किमान 60 दिवसांची लेखी पूर्वसूचना द्यावी लागणार आहे। केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह न्यायालयाकडून रद्द ठरवले जातील, पण बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाहामधून जन्मलेल्या बालकांना आईवडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार मिळेल। तसेच अशा बालकांची अभिरक्षा त्याच्या आईकडे असेल। या राज्यांनी केले आणि धर्मांतर विरोधी कायदे ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि तामिळनाडू या राज्यामध्ये लागू करण्यात आले आहेत। कुठेही कोणतीही भेटवस्तू देणं, इच्छापूर्ती करणं, विनाकष्ट पैसे देणं, रोख वस्तूंच्या स्वरूपामधील भौतिक लाभ देणं, नोकरी देणं, विवाह करण्याचं वचन देणं, एखाद्या धर्माचा दुसऱ्या धर्माच्या तुलनेमध्ये गौरव करण्याचं आमिष मांडलं जाईल आणि एखादी व्यक्ती, कुटुंब किंवा गटास देवी प्रकोप होण्याची किंवा सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देणं आणि मानसिक दबाव टाकून किंवा शारीरिक बळाचा वापर करून इच्छेविरोधात कृती करण्यास भाग पाडलं तर ही जबरदस्ती आहे ती मानली जाईल।